जय शिवराय मित्रांनो सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, अशा प्रकारे हे व्हिडिओ व्हायरल होत आहे। व्हिडिओ तुम्ही पहा, नंतर मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे। सकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे। रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट ही कर्जमाफी दिली जाऊ शकते। आता यामध्ये शिंदे सरकार सुद्धा मागे राहणार नाही। शिंदे सरकार सुद्धा काहीतरी ठोस असं पाऊल उचलेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते। तुम्हाला काय वाटते, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजेत का नाही? दिली तर शेतकरी हा असाच राहील, कटोतरी आशेला राहील आणि परत शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा राहील। अशा प्रकारचे बरेच काही संभ्रम निर्माण होतील। परंतु मी म्हणतो, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जायला पाहिजे। कारण तर 3 वर्ष झाले सलग कुठेतरी नापिकी आहे। त्यानंतर पावसाचा खंड असेल, मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते, 50% पेक्षा उत्पन्नात घट येते। आणि असं असताना शेतकऱ्यांना यामध्ये रब्बीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। गारपीट असेल, मोठा अवकाळी पाऊस असेल, त्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की शासनाच्या माध्यमातून सोयाबीनला कुठेतरी हमी भाव मिळेल, मोठ्या प्रमाणात भाव मिळेल, 7 किंवा 8,000 रुपये क्विंटल अशा प्रमाणात हे सोयाबीन विकेल, अशा प्रकारे वाटत होतं। त्यानंतर कापसाला सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव असेल, अशा सुद्धा अपेक्षा होत्या। परंतु तसं होताना दिसत नाही। शेतकऱ्यांचं उत्पन्न घटल्या कारणाने सुद्धा शेतकऱ्यांना कुठेतरी हमी भावाची गरज होती, परंतु शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचं शासनाच्या माध्यमातून मोबदला किंवा भाव हा मिळाला नाही। असं असताना शेतकऱ्यांना सुप्रिया सुळे सांगत आहेत की शेतकऱ्यांना आमचं जर सरकार निर्माण झालं किंवा स्थापन जर झालं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचं जर सरकार स्थापन झालं, तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ। आता असं असताना शेतकऱ्यांना सुप्रिया सुळे यांच्या घरातून कोणी कर्जमाफी किंवा कर्जाचे पैसे हे देणार नाही, तर शिंदे सरकार सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणाच्या घरातून देणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून जी जीएसटी वसूल केली जाते, ही जीएसटी शेतकऱ्यांना कुठेतरी भरावे लागते आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते। एकंदरीत सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून जर सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी दिली जाऊ शकते, तर शिंदे सरकारचं स्थापन आहे शिंदे सरकारचं सरकार हे स्थापन आहे, शिंदे सरकार सुद्धा याच्यामध्ये मोठा पाऊल उचलू शकते। एकंदरीत शेतकऱ्यांना दोन्ही जरी कर्जमाफी देतील, तर कोणी घराच्यातून पैसे देणार नाही। कारण तर राज्य सरकारची जी तिजोरी, याच्यावर परत कुठेतरी मोठा प्रेशर आहे, मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेलं आहे आणि याच्यात परत वाढ होऊ शकते। सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते, तर शिंदे सरकार सुद्धा मोठं पाऊल उचलू शकते। शिंदे सरकार सुद्धा याच तिजोरीवर मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ शकते, कर्जाचा बोजा टाकू शकते आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ शकते। आता शिंदे सरकार जरी कर्जमाफी सत्तेत असताना कर्जमाफी बोजाच टाकून देणार आहे आणि सुप्रिया सुळे सुद्धा शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर बोजा टाकूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते। तर शिंदे सरकार याच्यात मोठा पाऊल उचलू शकते आणि सुरुवातीला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते। कारण तर 2024चं इलेक्शन जवळ येत आहे, त्याच कारणाने आता ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट मिळू सुद्धा शकते, अशा प्रकारचं मला वाटलं। आणि तशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा आहेत। याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते। तुम्हाला काय वाटते, नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय मित्रांनो।